म्हणजे तुला काय म्हणायचंय, मी रॉंग टर्न घेतेय का? नाही ग, मला एवढंच म्हणायचंय की तू फक्त घाई करतेस. पण मला आदित्य सोबतच राहायचंय. हो मग ठीक आहे ना, पण हे बघ मिनू, काय माहितीये का, प्रेम करणं आणि प्रेमासाठी सगळं सोडून देणं यामध्ये खूप फरक आहे. अगं मिनू, मी त्याच्यासोबत राहू नको असं म्हणत नाहीये. मला एवढं म्हणायचं आहे की त्याच्यासोबत जाण्यासाठी तू तुझं सगळं आयुष्य एवढं बाजूला ठेवणार आहेस? तू कॉलेज सोडशील आता. करेन मी नंतर कंटिन्यू. अगं हो, तू करशील. मग तुला आयुष्याची एक गंमत सांगू का मी? काय ना, आयुष्यात आपण खूप वेळा म्हणत असतो की हे आपण नंतर करूया, पण आयुष्य तोपर्यंत इतकं पुढे निघून गेलेलं असतं. आपल्या आयुष्यात इतक्या रिस्पॉन्सिबिलिटीज आलेल्या असतात. लग्न, खर्च, घर सांभाळणं, आणि या सगळ्यामध्ये ना तो नंतर परत कधीच येत नाही. करू मॅनेज आम्ही सगळं. हो, कराल तुम्ही मॅनेज. हे बघ मीनू, मी काही तुला घाबरवत नाही, पण एक गोष्ट सांगतो, आज घेतलेल्या एका डिसिजनमुळे पुढचं अख्खं आयुष्य अफेक्ट होतं. यार दादा, पण बाबा तर त्याला भेटायला सुद्धा तयार होणार नाही. हे खरं बाबांचं चुकतं यार. म्हणजे तू निवडलेला मुलगा वाईटच असेल कशावरून? त्यांनी भेटायला पाहिजे एकदा. तू भेटशील? भेटेल की. खरंच? हो, फक्त माझी एक अट आहे, काय? तुझी डिग्री कंप्लीट होऊ दे. यार दादा. चलो बाय, निघतो मी. दादा हा सर्वस्वी तुझा निर्णय, बरोबर? बेस्ट.